तू सकाळी सुरू केला ब्लॉग, मी परत सुरू करू आता. सकाळी केलं नाही, सकाळी केलं. मग काय ते लोकांना पाठवलं ते बघितलंय लोकांनी भरपूर ना दिलीपेक्षा. जा रे. तर काय तुम्ही सगळ्यांचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे. हे बघा सगळ्यांची तिघ फक्त अरे थोडा पाय हळूहळू खाली, वर पाय थोडा खाली, थोडं एकदम खाली. तर काही तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. आणि 10 जण आर्यन आले गणपती बघायला, पण त्यांना मी काल गणपती दाखवून आणले. तर आज जायचं नाही राहिनीला. इथले इथं गणपती बघत हो काय दादे आर्यन, इथले इथं गणपती बघू आपण. आता बघू ना इथे जवळची कसली भारी डेकोरेशन आहेत. तर आज स्पेशल पोर आले म्हणून काय आज स्पेशल पावभाजी, स्पेशल पावभाजी, स्पेशल पावभाजी. उद्या सकाळी काय मेनू आहे? स्पेशल इडली वडा. मजा आहे पोरांची आज. उद्या पोरांना खायला नाही, पोरांना गणपती पाहिजेत. त्यांना खायला नसलं काहीतरी चालतंय, पण त्यांना गणपती पाहिजे पहिलं बघायला. आहे ना दादू? बसवायचं ना मग घरी. तुम्हाला गणपती पाहिजे आज मग पावभाजी नका खाऊ. नाही बसवायचं ना घरी मग गणपती. दादू काय काय करायचंय? खाणं महत्वाचं आहे का फिरणं महत्वाचं आहे? आणि त्याला हवा करायची. व्हिडिओ काढतो पहिला, लगेच इंस्टाग्रामला ऑनलाईन आहे, लगेच इंस्टाग्रामला फोटो पाठवतोय कुणाला? मित्रांना. हो टेस्टिंग चालू झाली, मी तर आलोय. तू पण होतास तसाच. हा मग दाखवायचं लगेच मी बघितलंय, मी आलोय. आता दुसरं काय नाही. आता इच्छा गेली सगळी. नाही फिरून फिरून बसलोय आपण. हा दमलो, काय वाटत नाही आता. गेल्या वर्षी अक्षरशः गेल्या वर्षी ढकलत गेलो इथं टिळकरोडला. तुम्ही मधनं कल्टी मार्गी स्वागतला, तिथं अलका चौकात पोचलो. आका मेगावाईंनी कल्टी मारली. मग आम्हाला नशिबाने आणि किती नाही भेटले नेमशा, ते आले. त्यानंतर आम्ही दोघं असल्या चौक असलं बोर झालो ना, तरी पण आम्ही बोर झालो तिथं ह्याला थांबून लक्ष्मी रोडला. एक मंडळ यायला लक्ष्मी रोडला पथक यायला 1 तास आणि 1 मंडळ तिथं पोहोचायचं. तोपर्यंत आम्ही अशी टांगा माग बसायला जागा नाही, काय नाही. काय पुढची त्यांची त्यांना जाऊन दिलं पाहिजे अन्न नाही. या बाळानं चहा प्यायला चहा पिते आता. बघा वाजले संध्याकाळचे 6:45चा चहा चाललाय आमचा. तर तुम्ही आमचे ब्लॉग बघता आणि माझ्यामुळे मराठीमध्ये कमेंट करता, त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. मला वाचता आले तुमचे कमेंट, फक्त नावं नाही वाचता आले तर माझं सोनू सांगा मला तुमची नावं. पण खूप छान कमेंट आले होते, मला आवडल्या. आणि मराठीमध्ये केल्या खास करून माझ्यासाठी, त्यामुळे अजून आवडल्या. काय म्हणायचे तुला सोनू माझ्या त्याबद्दल? काय नाही, मला काय नाही. आमच्या सोनूला असं वाटतं की मम्मीला आमच्या इंग्लिश येत नाही. इंग्लिश वरती तुमच्या मुकुंद कांबळे बसले, नवरा बायको दिसताय ब्लॉग मध्ये. पप्पाने थोडी वरती एक झलक मारली तर पप्पा पण दिसतील, पण आता पप्पा नाही बघणार. तू सांगितलं कशाला? पप्पा आमच्या तिथं ब्लॉग मध्ये नाही बघणार. आणि त्यांना आता कळलं ना ब्लॉग चालू आहे म्हणून. तिथं मुंडी अशी ना, ती वरती पण नाही घेणार आणि तोंडातून काही शब्द पण नाही काढणार. तर काही सकाळपासून आम्ही काही ब्लॉगच नाही घेतला, कारण की आम्ही तर एकदम आजचा दिवस एकदम लोळत बिळत. अरे हे बघ तात्या आणि अण्णा, तुम्ही हा व्लॉग बघा सर, मला माहितीये. तरी पोरगा बघा सर रुसलंय. मला म्हणतोय रात्रभर गणपती बघायचे आणि रात्रभर मी थांबू शकत नाही. त्याला म्हणलं रात्री आता जाऊ 12 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत, 12 वाजता परत पाठ जाऊ. तुझं काय म्हणणं आहे आर्यन? तुझं काय म्हणणं आहे? रात्रभर नाही. तू सांग, गेल्यास आपण गेलो होतो रात्रभर होतं का काय चालू? वाईट चालू होतं का आपण बसून बसून? त्या लोखंडाच्या किती बसलो होतो? बसता तरी येतो तिथं आपल्याला. मग सकाळी पहाटे 6 वाजता आपण बघितलं चालू होईल झालं का चालू पहाटे 6 वाजता? पण नाही आलं. वाईट आपण चालत कुठं आलो? इथं सिटी प्राईटला. सिटी प्राईटला आपल्याला रिक्षा भेटली. जा ना 12-1 वाजपर्यंत पुष्कळ झालं. या बघून तुम्हाला काय नको म्हणताय का माणूस? रडू नको. रडायला लागलाय का? अरे नाही, अरे भरतो त्याला कानात बोलून. काय सांगितलं तुझं कानात? काय सांगितलं कानात? हा
काय त्याला जैनच बघायचंय का? काय, कोणता बघायचा त्याला? कोणता गणपती बघायचा? ए सांगू का हा, सांग सांग मला सांग सांग कोणता बघायचंय? कोणता तोच डायरेक्ट बघून घरी डायरेक्ट. हा, मग तो त्याला ना दगडूशेठ बघायचा आहे. अरे बाबा दगडूशेठ बुडला की आता. दगडूशेठ तुला बघाय गावणार आहे. गावात पुढला ती दगडूशेठ. ह्याच्यात येते ना ती इथं रात्रीची ते बघायचंय त्याला. अरे आता दगडूशेठचा टाइम चेंज झालाय. दगडूशेठ सकाळी 6 वाजता नाही येत. दगडूशेठचा संध्याकाळी 8-9 वाजता दगडूशेठ बोर्डला लागतो बघतो. दगडूशेठचा टाइमिंग चेंज झाला आता. 5 वा 6वा नंबर असतो दगडूशेठला. पुढच्या वर्षी जात होता तू मग कार्तिकची नानाची परमिशन घेऊन. आता फोन कर ना मग. अण्णाला फोन कर आता. म्हणून मी मित्रांबरोबर चालू जाऊ का? त्यांना काय करते आता ती पोरं सोर आहे त्यांना गणपतीचं या असतं या वयस कसं असतं हे गणपती आनंद वाटतो त्यांना बघायला. पण गेल्या वर्षी नेलं ना. मला गेल्या वर्षी नेलं की. गणपती हा दरवर्षी येत ना गणपती. म्हणलं इथलं दाखवतो मस्तपैकी. माझा पण एवढा इंटरेस्ट नाही यावर जायला. कारण मी गेल्या वर्षी अक्षरशः बोर झालो होतो गणपती बघायला गेल्यावर. आम्ही पहिली गोष्ट नाचत नाही काही नाही तर आम्ही पण जायचं ते ढकलत अलका चौकात नेतात गर्दीत. हा ढकलत अलका चौकात नेतात. अलका चौकात गेलो. त्याला समजून नको सांगू तू खा प्या आणि तुम्ही जा त्याला त्या फिरून आण पहिला त्याला त्याचं समाधान होते त्याचं. काल गाडीवर पावती पडता राहिली ती त्याला पण माहितीये. काय काल गाडीवर मग ट्रिपची फिरत होतो. समोरच पोलीस आमच्या समोर जाऊन फोटो काढत होता. शनी भरला झाली आमची तयारी. पावभाजी खायची. पायलनी एक तरी पावभाजी बनवलेली. चल गाडी चल लवकर खाऊन घेऊ चल बस. तर आम्ही सगळे चाललोय गणपती बघायला काहीच. आणि दादू झाले नाराज कारण की रात्रभर थांबायचंय त्यांना दोघांना पण. आणि प्रदीप म्हणतोय रात्रभर नाही थांबायचं म्हणून. बघू आता यांचं तोंड एवढं छोटं बारीक करून आता निघलोय आम्ही सगळे म्हणजे निघतोय. चला आज बनणार आहे इडली. आणि सगळे दादू आर्यन ते दोघं पण झोपलेत कारण की काल रात्री 1 वाजता गणपती बघून आम्ही सगळे आलो होतो. मग काय सकाळी कोण लवकर उठणार आहे. आता मस्तपैकी आज आमच्या घरी इडलीचं बेत आहे. इडलीचं पीठ असलं तर भारी फुगलंय. हे बघा कसं आहे. मग आता याला चांगलं फेटते मी आणि इडलीचा कुकर घासून इडली लावते. तर गाईज आम्ही काल आलो गणपती बघून. तिथे घेतलं नाही कारण तुम्हाला माहिती आहे एवढ्या गोंधळात कोण ब्लॉगिंग करत बसणार आहे बघणार का त्या गर्दीत पुण्यात किती गर्दी असते सगळ्यांना माहिती. तर आता आमची झाली आता इडलीची तयारी. हे बघा इडल्या अशा दिसतात. आज इतक्या मस्त इडल्या झाल्यात ना काय सांगू मी. हे बघा आणि ज्यांच्यासाठी इडली केलं ते पोरं डाराडोर झोपल्यात. त्यांना म्हणलं रात्री 12 वाजता आपण घरी येऊ. मस्तपैकी परत रात्री 12 सगळं बोर असतं. 5 वाजता उठून 5 सकाळी 5 सकाळी 5 वाजता उठून जाऊ म्हणून. तर 5 वाजता जाऊ म्हणून. तर मला माहितच होतं पोरं उठणारच नाहीत आज. त्यांचं झोप त्यांना कंट्रोल नाही होत ते अजून झोपल्यात. तर आता आम्ही इडली वगैरे खातो. आणि 3-4 दिवस झालं माझं मार्केटिंगचं वगैरे सगळंच काम बंद आहे. गेलोच नाही कुठं जर मालच बनवलं नाही. जरा ह्याच्यानंतर गणपतीमुळे मार्केट जरा शांत होतं. सगळे लोक गावाला गेली होती. तर आता परत पुन्हा सुरुवात करायला लागेल. तर पहिली मम्मी पप्पाला देते मग पायल खाणार मी खाणार मग पायल खाणार. घरातली स्त्री सगळ्यात शेवटी. नाही मी तर आता खाणार. चांगलं कौतुक करत होतो ना तुझं. असं काही नसतं. मी काही नसतं काय भूक लागल्यावरती मी खात असते. असं काही नाही की पहिलं माणसांना द्यायचं. आणि म्हणजे असं आहे का की बाई एवढं स्वयंपाक वगैरे करते काम करते तिला भूक नाही लागत आणि पहिलं घरातल्या माणसांना भूक लागते असं काही नसतं. पण आम्ही तुला मला सांग तू तर म्हणला की पहिले असं असतं रे म्हणलं देणारच ना मला उपस्थित ठेवणार का तू. तुला नंतर देणार आहे मी आधी नाही तुला मला उपस्थित ठेवणार का तू सांग पहिलं. तसं नाही तुम्हाला उपस्थित ठेवणार का सांग. नाही संपला विषय. हे बघ आता इतके इडल्या आहेत तिथं खा ना मग. तुला म्हणते मी हा ते आता. हा चालेल बघा झाड मला तात्पुरते तासाभर परत खाईल मी. हा चालेल मी करून ठेवते तुम्ही खावा. तर चला आता मी नाश्ता करतो. तू काय करते. कुकर लावणार आहे काम कर पाहिजे. हा मग जेवायचं सगळं पुरुषांचं जेवण झाल्यावर जेवायचं. 2 पुरुष झोपलेत त्याचं काय ते 1 वाजता उठतील आता. त्यांना 5 वाजता ते गणपती स्वप्नात बघायला लागले. मग काय तर स्वप्नात. तर चला स्वप्न चालू आहे गाईच. तर चाललंय मी आता आमचं पार्सल आलेलं आहे. मस्त दुपारी काय घेतली इडली खाल्ली त्यानंतर काय घेतलंच नाही ना. इडली खाल्ली आणि त्यानंतर मी परत गेलो पोरांना घेऊन
गणपती दाखवायला, कारण दाद्या खूप रुसत होता. हा हा रुसायला लागला, तर तोंड बारीक केलं त्याने, त्यामुळे त्याला मग पण मी परत घेऊन गेलो. लाईट चमचम चमचम करायला लागलेली आहे. टाक 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 हा. तर त्यामुळे मी तिकडे घेऊन गेलो. त्यानंतर येऊन झोपलो. पाहिलं मी आपलं आलेलं आहे पार्सल. आपलं खूप दिवसापासून पार्सल येणार होतं, ते आज आलेलं आहे. तर चला तुम्ही मला मी दाखवतो. आलेलं आहे मी पावसात जाऊन भिजून, आणि मी आणलेलं आहे पार्सल. तुम्हाला ओपन करून दाखवतो पार्सल काय आहे. सांगितलं का रे मी काय सांगितलं ना? ठीक आहे. तर आता गाईच तुम्हाला ओपन करून दाखवतो. चाकू कुठे? वेर इज चाकू. तर गाईच प्लम्स बीम्स खायचं नंतर राहून दे, कारण तो उगाच फोकटचा व्लॉग मोठा होईल. आणि पायल गेलेली आहे स्वयंपाक करायला. लय उशीर होता, तर ती झोपेत उठून आवरून लगेच गेली. पार्सल आपलं तुम्हाला ओपन करून दाखवतो. तोपर्यंत 2 मिनिट थांबा. ओपन कसं करायचं ते मला पहिले बघून दे. डायरेक्ट चाकू मारू आपण. जर हे चुकीचं निघलं ना एवढी मोठी ऑर्डर, तर मी पायाच्या शेव्या खाणार आहे जवळ. चुकून नको निघायला. मोठी ऑर्डर निक्की बावळे कावळे हाय. ऑर्डर व्यवस्थित आहे. हा देखो 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 क्या आया है. पहचान गए हो गए आप क्या आया है. जिन्होंने पहचाना ना उन्होंने पहचाना, जिन्होंने नहीं पहचाना उन्होंने को मैं पता अभी क्या है करके. फक्त बरोबर निघून देच. माझं एवढंच म्हणणं आहे, बरोबर निघून देच. तर हे बघा त्यातनं एक छोटं काढलेलं आहे. आणि हे आहे आपला. तर झाला आता लपडा असा की स्पेसफुल झाला. आणि लपडा अजून एक असा झालाय. हे बॉक्स मागवलं होतं मी बॉक्ससाठी, आपल्या ज्वेलरीसाठी. तर तो निघालाय बारीक. हाईट त्याची खूप छोटी आहे. आणि असे जवळजवळ 100 बॉक्सेस मी मागवले होते. आणि 100 बॉक्सेस असे फेल गेलेले आहेत एका प्रकारे. तरी पण ह्यात आपण एक छोटी वगैरे गिफ्ट देऊ शकतो. छोटंवालं गिफ्ट नाही, छोटे मंगळसूत्र बसतील आहेत मला असं वाटतंय. तर बघूया, पाहायला दाखवू. वेस्ट जास्त काही महाग नाही आहे. 3 रुपयाला एक बॉक्स पडतो. 100ची झाले 300 रुपये. 300 350 रुपयाला आपल्याला पडलेलं आहे सगळं. तर बघूया आता आपण. तुम्हाला एवढं दाखवत होतं. आणि भेटूया आपण आता. स्पेस फुल झालेला आहे, त्यामुळे भेटूया आपण आता नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग मला 2 दिवसाचा व्लॉग आपला झाला एकत्रच, कारण की पोरं आले असल्यामुळे. हा आता बघा बॉक्स एकदम परफेक्ट बसलेला आहे. पण ह्यात ज्वेलरी आपली बसणार ना ही. तर चला आता भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.